हळद पिकामध्ये हळद पिवळी पडणे याची समस्या खूप वाढत चाललेली आहे. तर बरेच शेतकऱ्यांना याचं मेन कारण लक्षात येत नाही. म्हणजे ती फेरची डेफिशियन्सी आहे का, मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे किंवा इतर कुठल्या अन्नद्रव्याची डेफिशियन्सी आहे. तर थोडक्यामध्ये ओळखायचं कसं, तर महत्त्वाचं म्हणजे की आपण या इकडे मी दाखवतो, हे दाखव, हे हळदीचं पान आहे बरोबर. तर याच्यामध्ये काय आहे की हळदीच्या शिरा हिरव्या आणि पान जर मधलं जर पिवळं असेल तर हे मॅग्नेशियम किंवा फेरची डेफिशियन्सी असते. तर आता मॅग्नेशियम आणि फेरची डेफिशियन्सी कशी ओळखायची, जर तुमचं हळदीचं खालचं पान हे जर पिवळं असेल तर हे समजायचं मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे. आणि समजा वरचं पान जर तुमचं पिवळं असेल तर हे समजायचं की हे फेरची डेफिशियन्सी आहे. आता हे असं का, तर मॅग्नेशियम हे मोबाईल म्हणून काम करतं. कारण जेव्हा एखादं नवीन पान पिकाला येतं त्यावेळेस ते मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी हळद पिकामध्ये खालचं अन्न वरती घेतं. त्याच्यामुळं खालच्या पानामध्ये मॅग्नेशियमची डेफिशियन्सी निर्माण होते. पण फेरसमध्ये तसं होत नाही. फेरस जेव्हा नवीन पान तयार करतं आणि त्याला फेरसची गरज असते त्यावेळेस ते इमोबाईल आहे. त्याच्यामुळे ते पान अन्न घेऊ शकत नाही. त्यामुळे कधी पण ओळखताना तुम्हाला जर फेरस आणि मॅग्नेशियमची डेफिशियन्सी ओळखायची असेल तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या.